सोयाबीनच्या खरेदीवरून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाले। त्याचवेळी पणन मंत्र्यांच्या ओएसडीचं नाव सांगून 4-4 लाख खरेदी केंद्रासाठी घेतले जात आहेत असा आरोप वडेट्टीवार यांनी केला। पाहूया। हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी 4 लाख रुपये घेतो, 4 लाख रुपये। आणि नाव काय सांगतो माहिती आहे? तुमचे ओएसडी अभिजित पाटील आणि गरजेचं नाव सांगतो। वडेट्टीवारांनी विधानसभेत पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या ओएसडींवर सनसनाटी आरोप केला। सोयाबीन सेंटरच्या खरेदी केंद्राला मंजुरी देण्यासाठी 4 लाख रुपये मागितले जातात। रावल यांचे ओएसडी अभिजित पाटील आणि गरजे यांच्या नावानं बीडचा अखिल नावाचा व्यक्ती वसुली करत असल्याचा आरोप हा वडेट्टीवारांनी केलाय। 550 की काहीतरी तुम्ही सेंटर सांगितलं ना मंत्री महोदय। तुम्हाला एक सांगू, मी त्याच्या पुढे बोलत नाही, मी एक नाव आणि नंबर वाचून दाखवतो। त्या माणसाचं नाव आहे अखिल, बीड येथील खाजगी माणूस आहे अखिल। मोबाईल नंबर सांगतो 9970219645। हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी 4 लाख रुपये घेतो, 4 लाख रुपये। आणि नाव काय सांगतो माहिती आहे? तुमचे ओएसडी अभिजित पाटील आणि गरजेचं नाव सांगतो। मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी दिलेल्या माहितीची आपण चौकशी करून योग्य ती उपाययोजना करावी असे मी निर्देश देत आहे। वडेट्टीवारांनी ज्या बीडच्या अखिल नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला त्या अखिल काझीची प्रतिक्रिया TV9 ने घेतली। तेव्हा आरोप फेटाळत वडेट्टीवारांना पुरावे देण्याचं आव्हान देत अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं अखिल काझींनी म्हटलंय। हॅलो, नंबर माझाच आहे, परंतु आरोप केलाय त्याला पुरावे काय आहेत ते पुरावे त्यांनी सिद्ध करून दाखवावे माझ्या विरोधात, नाहीतर मी त्यांच्या विरोधात आता हायकोर्टात पिटिशन दाखल करणारच आहे अब्रू नुकसानीचा। माझा काही संबंध नाही, कोणत्याही राजकीय नेत्याशी काही संबंध नाही, कुठंच माझं काही नाही, घेणं देणं नाहीये। आता हे कुणी केलंय काय केलंय ते वडेट्टीवारांनीच जाहीर करावं। सलग दुसऱ्या दिवशी वडेट्टीवार सोयाबीनच्या खरेदीवरून आक्रमक झाले। चांगला सोयाबीनही नाकारला जात असून कोणत्या शेतकऱ्यांचा माल नाकारला त्याचा पुरावा दाखवण्यासाठी वडेट्टीवारांनी थेट सोयाबीनच विधानसभेत आणलं। किनवट तालुक्यातील बोबगाव हे एक हा रिजेक्ट होऊ शकतो का? तो शेतकरी रडत आला काल प्रश्न उपस्थित केल्यानंतर। हा दुसरा शेतकरी, अध्यक्ष महोदय, हा तिसरा शेतकरी, हे पूर्ण नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आहेत, यांच्या नावासह इथे चिठ्ठी आहे। हा सोयाबीनचा रिजेक्ट झाला, फक्त 9% मास्टर आहे, 9%। काय झालंय, तुमच्या सेंटरवर हा माल जातो ना, तो सेंटरवाला खरेदी करतो, पण गोडाऊन मध्ये ज्यावेळेस हा माल जातो ना तो रिजेक्ट करतो। त्यामुळे हे सर्व सेंटरवाले हा सगळा माल आता घेत नाही सेंटरमध्ये। विधानसभा अध्यक्षांनी चौकशी करून योग्य उपाययोजनेचे निर्देश दिले। मात्र खरेदी सेंटर उघडण्यासाठी पणन मंत्र्यांच्या ओएसडींचं नाव सांगून 4-4 कोटी घेतले जात असल्याचा आरोप हा गंभीर आहे। विनायक डावरुंगसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।